जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलचं सध्या रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू आहे। या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये खूप जास्त महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातो आहे, मीडियम कसे ठरवायचे? 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड यांचं मीडियम एक्झॅक्टली कशावरून ठरवायचं आहे, त्यावर स्पष्टपणाने ऑथेंटिक माहिती देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल जे आहे सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय जास्त महत्त्वाचा म्हणून सुरुवातीला एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत त्याला फॉरवर्ड देखील करा। कारण काय आहे, एकाही उमेदवाराचा या ठिकाणी फॉर्म चुकणार नाही याची दक्षता आपल्या सगळ्यांना मिळून घ्यायची तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे। चला पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर का टीईटी परीक्षेची तयारी करत असाल आणि कार्यरत शिक्षक असाल तर कार्यरत शिक्षकांसाठी गुरुजी नावाची टीईटीची कार्यरत शिक्षकांची बॅच लॉन्च होत आहे 1 जानेवारी पासून। या बॅच मध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स आहेत, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, महाराष्ट्रामध्ये टॉपची एज्युकेटर्सची टीम आहे, व्हिडिओज रेकॉर्ड करून पाहता येतात, व्हिडिओ लाईव्ह पाहता येतात, व्हिडिओ डाउनलोड करून देखील पाहता येतात। आपल्याला जर का बॅच मध्ये जॉईन घ्यायचं असेल तर या ठिकाणी मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येणार आहे। याच्यासोबतच सीटीटीची बॅच देखील अवेलेबल आहे। या बॅचचा देखील आपण फायदा घेऊ शकता, कारण याचं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे ते अतिशय जास्त महत्त्वाचं आहे। कारण मागच्या टेट परीक्षेमध्ये, टीईटी परीक्षेमध्ये मास्टर टीचरने आपला झेंडा ऑलरेडी रोवलेला आहे। पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे। आता आपण बघूया एक एक वर्ग आपण पुढे जाऊया। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे जे 10वी आहे, 10th सेमी इंग्लिश, इथून आपण सुरुवात करूया। ज्या उमेदवारांचं 10वी सेमी इंग्लिश मध्ये आहे या उमेदवारांचा प्रश्न आहे, आमचं मीडियम काय आहे, इंग्लिश आहे का? तर या उमेदवारांनी आपलं मीडियम इंग्लिश टाकण्याची चूक करायची नाही। लक्षात घ्या, एक सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 10वीचं मीडियम जर चुकलं तर असं समजून जायचं की आपण भरतीमधून जे आहे बाद झालो, इथेच बाद झालोय। त्याच्यामुळे 10वीचं मीडियम सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। ज्यांचं मराठी माध्यम आहे प्युअर त्यांनी मराठी टाका, ज्यांचं उर्दू आहे त्यांनी उर्दू टाकून द्या, बाकीच्यांचं तेवढासा प्रॉब्लेम नाहीये। परंतु ज्यांचं सेमी वालं मीडियम आहे, मग अशा उमेदवारांनी जे आहे ज्यांचं सेमी मराठी आहे त्या उमेदवारांनी त्यांचं जे काही मीडियम असणार आहे ते मराठी टाकायचं आहे, इंग्लिश टाकायचं नाही। म्हणजे विचार करा, ज्या उमेदवारांचं सेमी इंग्लिश मीडियम आहे तर त्या उमेदवारांनी या ठिकाणी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय कशातून सोडवले? मराठीमधून। ज्यांनी मराठीमधून सोडवलं त्यांनी मराठी लिहायचंय। जे उर्दू मीडियमचे उमेदवार आहेत, उर्दू सेमी इंग्लिश आहे, मग त्या उमेदवारांनी जे आहे 10वीचं जे माध्यम असेल ते उर्दू करायचं आहे, उर्दू। लक्षात आला? म्हणजे या उमेदवारांनी इंग्लिश मीडियम टाकायची या ठिकाणी चूक करायची नाही। काही उमेदवार जे आहे हिंदी मीडियमचे आहे, म्हणजे सेमी हिंदी आहे त्यांचा, ठीक आहे, म्हणजे बाकीचे विषय त्या लोकांनी हिंदी मधून सोडवलेले आहे। फक्त जर आपण बघितलं की गणित आणि विज्ञान हे दोनच विषय इंग्लिश मधून त्यांनी सोडवले, मग अशा उमेदवारांनी आपलं जे 10वीचं माध्यम आहे ते हिंदी करायचं आहे। आय होप 10वीचं जे आहे मीडियम आता कुणाचं चुकणार नाही। कारण लक्षात घ्या, ज्यावेळेस आता भरतीसाठी जाहिरात येते आणि जाहिरात आपल्याला या ठिकाणी प्रिफरन्सेसच्या स्वरूपामध्ये दाखवली जाते, त्यावेळेस पहिल्यांदा आपला जो 10वीचं माध्यम आहे त्या माध्यमाच्या अनुसार या ठिकाणी जे आहे आपल्याला प्रिफरन्सेस येतात। आणि लक्षात घ्या, हे जे 10वी आहे हे पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट त्याच माध्यमामधून झालेले असावे, अर्धे सब्जेक्ट नसावे। हा झाला 10वीचा मुद्दा। आता आपण जाऊया 12वीचं मीडियम आपण कसं कन्सिडर करणार आहोत। हे बघा, 12वी ज्यांचं आर्ट्स आहे त्यांचा तर प्रॉब्लेम नाही। 12वी आर्ट्स ज्यांचं मराठीमधून झालेलं आहे ते मराठी माध्यम टाकतील, 12वी आर्ट्स ज्यांचं उर्दू मधून झालेलं आहे ते उर्दू करतील। परंतु एक महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की 12वीची जी दुसरी फॅकल्टी आहे सायन्स, 12वीची जर का सायन्स ही फॅकल्टी असेल तर या लोकांनी आपलं जे माध्यम आहे 12वीचं इंग्लिश करायचं आहे, इंग्लिश। 12वीचं सायन्सचं माध्यम हे इंग्लिश आहे। कशामुळे? कारण बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, इंग्लिश 5 सब्जेक्ट इंग्लिश मध्ये आहे आणि राहिली गोष्ट फक्त एक लँग्वेज आहे, आणखी मराठी असेल, उर्दू असेल, बेंगॉली वगैरे जे काही आहे तेच फक्त त्या भाषेमध्ये असणार आहे। आणि उत्तर लेखनाची भाषा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो यांची सगळी इंग्लिश आहे। म्हणून 12वी सायन्स वाल्यांनी इंग्लिश करायचं, 12वी आर्ट्स वाल्यांनी
मग आर्ट्सचा पेपर ज्या माध्यमातून सोडवला, उदाहरणार्थ 12वी आर्ट्स आहे आणि मराठीमधून उत्तर लिहिलेली आहेत सगळे, मग तो 12वी आर्ट्स मराठी असणार आहे. काही उर्दू मीडियमचे उमेदवार आहेत ज्यांनी की सगळेचे सगळे पेपर उर्दू मधून सोडवलेले 12वी आर्ट्स वाल्यांनी, मग त्यांनी काय करायचं आहे, उर्दू टाकायचा. आता राहतोय कॉमर्स वाल्यांचा प्रश्न, मग आम्ही काय करायचं आहे बघा. कॉमर्सच्याही उत्तर लेखनाची भाषा जर मराठी असेल मग त्यांनी 12वी कॉमर्स मराठी माध्यम करायचं, ज्यांचं उर्दू आहे त्यांनी 12वी कॉमर्स उर्दू मधून करायचं. लक्षात घ्या. आता काही जण याच्यावरती वादविवाद करू शकतील, नाही नाही आम्हाला मराठीच करायचं आहे, करा मराठी, फरक पडत नाही. कारण 12वीचं मीडियम जे आहे ते सिलेक्शनसाठी कन्सिडर करत नाही. यदा कदाचित चुकलं, 12वीचं मीडियम चुकलं, तुम्ही भरतीतून बाद होत नाही. पण हे जर मीडियम चुकलं तुमचं 10वीचं तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. लक्षात आलं. त्याच्यामुळे 12वीवर जास्त वाद घालू नका, परंतु या परीनं जा. आता जाऊया आपण आता पुढच्या मुद्द्याकडे. आपलं जे ग्रॅज्युएशन आहे, पदवी आहे, पदवी म्हणतो मी त्याला, ठीक आहे, ग्रॅज्युएशन. आता ग्रॅज्युएशन मध्ये ना ज्यांचं समजा BA आहे, BA, ठीक आहे, पहिल्यांदा समजा असं आपण गृहीत धरूया की BA आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स. आता बॅचलर ऑफ आर्ट्स कोणत्याही एखाद्या विषयामधून केलेली असेल, उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो, इंग्लिश विषयामधून मी BA केलंय, ठीक आहे, इंग्लिश विषयामधून. मग इंग्लिश विषयामधून जर का मी BA केलेलं आहे, माझं फायनल इयरला सगळे इंग्लिश विषय होते, मग माझं त्याचं मीडियम जे आहे इंग्लिशच असणार आहे. समजा मी BA ला मराठी विषय घेतलाय, माझे सगळे विषय मराठी होते, मग अशा कंडिशन मध्ये माझा जो माध्यम आहे तो मराठी असणार आहे. समजा मी जे आहे तिसरी भाषा घेतली होती हिंदी, ठीक आहे, माझे सगळे विषय जे आहे फायनल इयरला हिंदी होते, मग अशा परिस्थितीमध्ये माझं ते जे BA आहे त्याचं जे मीडियम आहे ते हिंदी असणार आहे. स्पष्ट होते, लक्षात येत असेल. आता राहतो आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की यार सर आम्ही सोशल सायन्स घेतलेला आहे, आम्ही सोशियोलॉजी घेतलेला आहे, आम्ही पॉलिटिकल सायन्स घेतलेला आहे, आम्ही पॉलिटिक्स घेतलेला आहे, मग आम्ही काय टाकायचं आहे. लक्षात घ्या. मग आता तुम्ही काय करायचं आहे, अशा BA वाल्या उमेदवारांनी काय करायचं आहे, ते जे प्रश्न तुम्ही ज्या भाषेतून लिहिलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकता येतात. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, त्यामधून समजा सामाजिक शास्त्र, उदाहरण म्हणून सांगतो, सामाजिक शास्त्र या विषयाची पदवी घेतलेली आहे आणि उत्तर लेखनाची भाषा ही मराठी होती, म्हणून याचं माध्यम आपण मराठी टाकून देणार आहोत. ठीक आहे. आणि आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, यदा कदाचित तुमचं पदवीचं माध्यम चुकलं, माध्यम बोलतोय हा, पदवीचं माध्यम चुकलं तरी देखील तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, कारण पदवीच्या मीडियमला व्हॅल्यू नाही, परंतु तुमचा पदवीचा विषय जर चुकला तर तुम्ही डिस्क्वालिफाय. माझ्या शब्दांवरती लक्ष द्या. मीडियम चुकलं प्रॉब्लेम नाही, विषय चुकला प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे विषय नका चुकू देऊ. पदवीचा विषय जर का वेगळा राहिला प्रॉब्लेम नाहीये, असू द्या. त्यानंतर जाऊया आपण समजा पोस्ट ग्रॅज्युएशन, इकडे लिहितोय PG, ठीक आहे, पदव्युत्तर पदवी असं जर असेल समजा, तर मग अशा कंडिशन मध्ये समजा मी MA केलंय, MA मराठी केलंय, मग MA मराठी जर झालं असेल तर MA मराठीचा मीडियम मराठीच असेल. MA हिंदी केलंय, MA हिंदीचं मीडियम हिंदीच असेल. MA इंग्लिश केलं, MA इंग्लिशचं इंग्लिशच असणार आहे. राहतो आहे BSc चा मीडियम, BSc राहिली ना इकडे, है ना, BSc राहिली. BSc चे सगळे विषय जे आहे इंग्लिश मध्ये असतात, म्हणून BSc चं जे माध्यम आहे ते आपण इंग्लिश टाकून द्यायचं आहे. BSc चं मीडियम इंग्लिश टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. आता राहतो आहे बीकॉम वाल्यांचा प्रश्न. तर बीकॉमचे जे प्रश्न उत्तर लेखनाची जी भाषा आहे, जर मराठी असेल तर मराठी टाका, उर्दू असेल उर्दू टाका, त्यांच्या मीडियमला तेवढंसं व्हॅल्यू नाही. आता आपण जाऊया याच्यापेक्षा वेगळ्या मुद्द्याकडे, तो आहे आणखी जास्त सेन्सिटिव्ह. तो मुद्दा काय आहे की तुमचे जे काही प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, उदाहरणार्थ D.Ed आहे. आता D.Edचं जे मीडियम आहे ते ठरवणं फार सोपं आहे, कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी खूप चांगलं काम करून दिलेलं आहे की त्यांचं जे काही कन्व्होकेशन सर्टिफिकेट आहे किंवा रिझल्ट आहे त्याच्यावरती त्याचं मीडियम मेन्शन आहे. त्याच्यामुळे D.Edच्या मीडियमचा आपल्याला भानगडच नाही, वादच नाही. जे D.Edचं मीडियम असेल ते मीडियम ॲज इट इज लिहा. लक्षात घ्या, D.Edचं जर मीडियम आपलं चुकलं तर मग आपण डिस्क्वालिफाय होतो. हे दोन जे मीडियम आहेत ना, हा 10वी आणि हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन, मग ते D.Ed असेल किंवा B.Ed असेल, त्या अनुसार आपल्याला प्रिफरन्सेस येतात. त्याच्यामुळे D.Edचं मीडियम आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की समजा माझी 10वी उर्दू माध्यमातून आहे
आणि डीएड मराठी माध्यमातून आहे. मग अशा कंडिशनला मला उर्दू माझं 10वी असल्या कारणाने मला सगळे प्रिफरन्सेस उर्दूचे पण येतात आणि डीएड माझं मराठी माध्यमाचं असल्या कारणाने मला मराठी माध्यमाचे पण प्रिफरन्सेस येतात आणि मी व्हॅलिड आहे त्याच्यासाठी, मी पात्र आहे. त्याच्यामुळे हे दोन खूप जास्त महत्वाचे आहे. आता एक सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे बीएड वाल्यांचा, की बीएड जे आहे ते तर कंप्लीट झालंय बऱ्याच जणांचं, ठीक आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मधून. परंतु बीएडची भानगड अशी झालेली आहे की बीएडच्या मार्कशीटवर म्हणा किंवा त्याच्या कन्व्होकेशन सर्टिफिकेटवर मीडियमचा उल्लेख नाही. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करायचं आहे, तर बीएड वाल्यांनी जे आहे आपल्या कॉलेज सोबत किंवा युनिव्हर्सिटी सोबत एकदा कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना विचारायचं की आपलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं मीडियम काय आहे. फक्त ओरली विचारू नका, त्यांच्याकडून एक कागद घ्या, त्याच्यावरती स्टॅम्प वरती लिहून घ्या की आपलं जे मीडियम आहे ते एक्झॅक्टली काय आहे, जेणेकरून आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते सादर करता येऊ शकेल. बघा बरेच उमेदवार असे आहेत की ज्या लोकांचं मीडियम समजा मराठी आहे, उदाहरणार्थ मीडियम त्यांचं मराठी आहे, कॉलेजचं मीडियम मराठी आहे, परंतु त्या लोकांना जे आहे त्या कॉलेजनं अलाउ केलं होतं इंग्लिश मधून उत्तरं लिहिण्यासाठी. मग इंग्लिश मधून उत्तरं लिहिण्यासाठी अलाउ केलेलं आहे, म्हणून त्या विद्यार्थ्याला असं वाटत आहे की यार आपलं मीडियमच इंग्लिश आहे. पण मुळात तसं नाही, तसं नसतं. जरुरी नाही की मी उत्तर इंग्लिश मधून लिहिली म्हणून माझं मीडियम इंग्लिशच असायला पाहिजे. त्या कॉलेजला जर का मान्यता मराठीची असेल किंवा मान्यता उर्दूची असेल तर मग आपलं मीडियम उर्दूच राहतं. त्यामुळे जे आहे त्यांच्याकडून लिहून घ्या. काही काही युनिव्हर्सिटीमध्ये जे आहे बीएडच्या रिझल्ट वरती त्यांचं मीडियम मेन्शन आहे. ज्यांचं रिझल्ट वरती किंवा कन्व्होकेशन वरती त्यांचं मीडियम मेन्शन आहे त्यांना प्रॉब्लेम नाहीये, त्याने तो टाकून द्यायचा आहे, पाहायचा टाकायचा आहे. परंतु ज्यांच्या रिझल्ट वरती मेन्शन नाहीये त्या लोकांनी आपल्या कॉलेज सोबत आपल्या युनिव्हर्सिटी सोबत संपर्क करायचा आणि त्याच्यानंतरच आपण जे आहे आपलं मीडियम या ठिकाणी टाकायचं आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्या बाबतीवरती या ठिकाणी जे आहे चर्चा केलेली आहे. आता काही जण असं म्हणतायत सर एमएससीआयटी झालेली आहे, एमएससीआयटीचं मीडियम काय टाकू. त्याचा काही फरक पडत नाही. एमएससीआयटी तुम्ही इंग्लिश मधून सोडवले असतील प्रश्न, त्याचं मीडियम इंग्लिश टाका. जर तुम्ही मराठी मधून प्रश्न सोडवले असेल त्याचं जे आन्सर आहे मराठीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त दोन मीडियम आपले चुकता कामा नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन मीडियम आपले चुकता कामा नये. एक आहे 10वीचं मीडियम, एक आहे डीएड किंवा बीएडचं मीडियम. याच्यापेक्षा व्यतिरिक्त जर काही हे सगळं चुकलं बी, समजा चुकू नये, आपल्याला चुकवायचं नाहीच आहे, पण यदा कदाचित हे जर काही इकडचं चुकलं चालतं, एकदाच यांचं मीडियम चुकलं तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर या दोन गोष्टी ज्या आहे अजिबात चुकता कामा नये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी माझ्या सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला त्याला लाईक तो बनताय आणि याला जे आहे आपल्या सगळ्या ग्रुपपर्यंत एकदा फॉरवर्ड देखील करून घ्या, कारण मी फार जास्त मेहनत करत असतो, ही सगळी माहिती कलेक्ट करतो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेत असतो. माझ्या मेहनतीसाठी जे आहे एक लाईक तो बनताय.